नमस्कार सगळ्यांना। आज आहे बुधवार आणि आम्ही आईकडे आहो। आईकडे असण्यामागचं कारण एकच, आम्ही चाललो होतो सोमवारलाच, पण आईच्या घराजवळच मस्तपैकी भागवत चालू आहे, देवी पुराण लागलेलं आहे तिथे आणि खूप छान छान रोजचे संध्याकाळचे कीर्तन वगैरे असतात तिथे आणि दिवसभर पण आता अजून लागायचं आहे, 12:30 वाजले, आता लागायचं आहे, आता लागेल थोड्या वेळात। देवी पुराण लागते मस्त आणि त्याच्यामुळे स्वानंदीला आई तिथे घेऊन वगैरे जाते, तर स्वानंदीचं खूप छान असं एन्जॉयमेंट होते। म्हणून आम्ही इथं, आईने जाऊच नाही दिलं, आई म्हणे असे मोके परत येत नाही बा, तर थांबून जा, म्हणून आम्ही थांबून गेलो। आणि तसंही आता एवढ्याच वेळात आम्हाला राहायला भेटेल, मग आईचं घराचं बांधकाम सुद्धा काढणार आहे आई थोड्याच दिवसात, अगदी 1 महिन्यात, म्हणून मग परत काही येता येईल नाही। मग येता येईल तरी आई दुसऱ्या ठिकाणी राहील ना, भाड्याच्या रूममध्ये वगैरे, कारण हे सगळं ओपन करून टाकेल तर। आणि मग म्हणून आईनं आम्हाला थांबवून घेतलं आणि बस झालं, आता 2-3 दिवस आम्ही फक्त, गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारी आम्ही चाललं जाऊ नंतर। तर असं चालू आहे। आणि स्वानंदी तर तिथं भागवत कथेमध्ये गेल्यानंतर इतकं भयानक एन्जॉय करते ना, आपल्याला ऐकू देत ती कथा ना, स्वतः ऐकत नुसतं खेळते, स्टेजवरच जाते, डायरेक्ट स्टेजवर ज्या आहेत ना देवी पुराण सांगणारा, डायरेक्ट त्यांच्या जवळ जाऊन बसते, अशी आहे माझी स्वानंदी। तर चला आता मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे करतो, मग आम्हाला भागवत कथा ऐकायला जायचं आहे। तूप रोटी खाती हाय गगनाची, गाई गाई गाई, गागा का आजकाल स्वानंदी खूप भयानक जिद्दी झालेली आहे आणि नुसतं तिच्याच म्हटल्याने ऐकावं लागतं। हे बघा, तिला इतकी भयानक झोप आली होती की पूर्ण झोपी आली होती ती, पण तरी ती झोपायला तयार नव्हती, तिला पाळण्यामध्ये बसायचं होतं। आणि हे बघा झोपली पण कशी, पूर्ण मान वरती आणि हात खाली, तिच्या म्हटल्यानेच ऐकावं लागतं, आपली काहीच चालत नाही। आणि ती इतकी क्यूट जिद्दीपणा करते ना, खूपच छान वाटते ते। आणि आजकाल मला ती खूप जास्त आवडायला लागली आहे, माहिती नाही का बरं, कारण ती चालायला लागली आहे म्हणून की काय, खूपच छान चालायला लागली आहे ती। पटकनच थकते ते, ये मैया, नाही सहारा नाही घेतला, पण आता चालायला लागली ती आता। हो हो, ये मैया, हो हो हो, नोव्हेंबर 15 नोव्हेंबरची। हो ना, दम आला का मग माझ्या पिल्लूला? किती दुरून चालत आली रे पिल्लू, घेऊ का तुला, घेऊ का? नाही टाकून राहिली तरी धीरे धीरे बस, खाली बसायला तयार नाही। बसा बसा बस मग, बस बाय कडलं मग, बाप रे किती स्ट्रॉंग आहे पण माझी। हात आजकाल खूप छान अशी चालायला लागली आहे स्वानंदी। आणि हा व्हिडिओ जरी आजचा नसला, काही दिवसांआधीचा असला, 15 दिवसाआधीचा असेल हा व्हिडिओ, पण स्वानंदी खूप छान चालायला लागली आहे आता। साधारण ती 13 महिने कंप्लीट झाल्यानंतर 14व्या महिन्यात चालायला लागली होती आणि चालते तेव्हा खूप छान वाटते आणि पडायची भीतीसुद्धा वाटते। तर आजकाल मी स्वानंदीला ब्रोकली खूप जास्त खायला दिली, म्हणजे आईकडे असताना खूप जास्त ब्रोकली खायला दिली, तिकडे खूप ब्रोकली मिळत होती ताजी ताजी। तर काही नाही, छान छोटे छोटे काप करून घ्यायचे ब्रोकलीचे। ब्रोकलीच्या आतमध्ये भरपूर असे किडे असू शकतात, बारीक 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 बारीक, जसे फुलगोबीच्या आतमध्ये असतात तसे। तर व्यवस्थित साफ करून घ्यायची ब्रोकली आणि बघून बघून साफ करायची आणि नंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची। कढईमध्ये थोडंसं, अगदी पोहे खायच्या चम्मचनी 1 ते 2 चम्मच तेल टाकायचं आणि ब्रोकली छान अशी स्वच्छ गरम पाण्याने धुवून ती त्या कढईमध्ये तेलामध्ये सोडायची
आणि काही नाही, मस्त तेलामध्ये सोडल्यानंतर ब्रोकलीचा कलर थोडासा वाफ लागल्यानंतर गरम डार्क होतो आणि ग्रीन कलरची, एकदम डार्क ग्रीन कलरची ब्रोकली दिसायला लागते. आणि मस्तपैकी मग डार्क ग्रीन कलरची दिसली की परतून घ्यायची. मस्त त्याच्यावरती मीठ वगैरे सोडायचं, अर्धा कप पाणी सोडायचं आणि झाकण ठेवून छान ब्रोकली होऊ द्यायची. छान मौसूद अशी ब्रोकली शिजू द्यायची आणि बाळाला खाऊ घालायची. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.